आयला एवढा मोठा डोंगर चढायचं म्हणजे आमच्या जीवावर झाली. तर टॉपचा विषय भावानो, आज आता रविवार आहे म्हणल्यावर काहीतरी विषय करायलाच पाहिजे. म्हणून आमचा प्लॅन झाला देवाला जायचा. म्हणून मी बोलदा आणि विकिता चालू सर गाडी बसून देवाला. मग काय तिथं आम्ही आलो सर बागणीत. भावानो हाच तो डोंगर ज्यावर आपल्याला आज जायचा आहे. भावाने एवढ्या जोरात गाडी पळवली की आपण बघता बघूच तर राहिलो आपल्या पोखरणीत. मग काय तिथं शेडच गाडी लावली आणि आपण चालू सर डोंगरावर. अगोदरच आपला होता बलिदान मास. त्यात आणि एवढा मोठा डोंगर चढायचा म्हणल्यावर आला आपल्या जीवावरच. बघता बघू सर आपण आलेलो एवढं वर. त्यात आणि एवढ्यावर जायचंय म्हणल्यावर आता म्हणलं आपण काय राहत नाही. जरा कमी 1 किलोमीटर वर चालत आल्यावर आपल्याला दिसलं आपल्या देवळाचं शिखर. मग काय देवळाचं शिखर दिसल्यावर जीवात जीव आल्यासारखंच वाटले. मग काय देवळात जाऊन अगोदर देवाचं दर्शन घेतल्याने आपण आलो की सगळं बाहेरून म्हणलं सगळ्यात अगोदर एक झोपच काढून घ्यायची. एक झोप काढून बाहेर जाऊन बघतोय तर काय बाहेर होतं अनेक छोटं मंदिर. ते म्हणजे आपल्या नागराज देवाचे. पुढे बघतोय तर काय पुढे होतं मल्लिकार्जुन टेम्पल. इथं आल्यावर आपले भाऊ काय म्हणतात जरा बघा. पाहुणं तुम्हाला इथून कसं वाटले? एक नंबर टॉपचा विषय. मग काय तिथनं म्हणलं आता घ्यायचं देवाचा निरोप. मग काय आपण पण अनवाणी वारी करत चालू की सर खाली. मग काय खाली येऊन आपण आलो सर आपल्या विकिता त्यांच्या पाहुण्यांकडे. तिथं आपल्याला दिसलं हे कुत्रे. हे कुत्र आपल्या गलीतल्या एका पोरग्यासारखं दिसत होतं. मग काय तिथनं आपण आलो सर आपल्या घराकडे. घरला अजून आलो पण नाही तोपर्यंत शिवमदातींनी आपल्याला नेलं सर खोचीला. भावाने काय खोचीला जायचं कारण सांगितलेलं नव्हते. भावानं खोचीत आलं सांगितलं. आपण आलो इथं आपल्या भैरवनाथ देवाचं दर्शन घ्यायला. मग काय गेल्या गेल्या गाडी साईडला लावली आणि आपण चालू सर आपला हातपाय धुयाला. खाली जाऊन हातपाय धुतला आणि बघतोय तर काय इथं पाण्यात लागलेल्या बदकांच्या रेसेस. मग काय त्यांच्या रेसेस बघून आपण आलो की सर वर. इथं आले आपल्या भैरवनाथांच्या मूळ स्थानाचं दर्शन घेतलं आणि आज्ञामधून रस्ता काढत आम्ही पण चालू की सर पुढे जाऊन आपल्या भैरवनाथ देवाचं दर्शन घेतलं आणि आपण चालू सर घरला. जाताना दिसलं आपल्याला एवढं जास्त ट्रॅफिक. तोपर्यंत बघतोय तर काय तिकडनं आपला वैभवदा चाललेला ट्रॅफिक जाम काढायला. ट्रॅफिक जाम खूपच जास्त होतं म्हणून आम्ही सर धरला आमचा दुसरा मार्ग. आपला वैभवदा जाऊन पण काय तिथं काम आपलं झालंच नाही. मग काय पुढे जाऊन वैभवदाला घेतला आणि आपण आलो सर आपल्या घराकडे. तर भावानो या व्लॉग मध्ये एवढंच आणि जातात आपल्या भावाला फॉलो करून घ्या.